नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी फक्त 6 तास अभ्यास करायचा आहे आणि 6 तास अभ्यास करून या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा एकाच प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपल्याला काय व्हायचं आहे, पास व्हायचं आहे। तर या ठिकाणी एकाच प्रयत्नात पास होण्यासाठी जास्त अभ्यासाची गरज नाही, मात्र स्मार्ट पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं जे पद आहे, जी टीईटी भरती आहे ती एकाच प्रयत्नामध्ये तुम्ही काय होऊ शकता, पास होऊ शकता। मात्र त्यासाठी तुमचं योग्य नियोजन असणं आवश्यक आहे। काय आहे, भाराभर अभ्यास करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त जर अभ्यास करायचा असेल तर आपलं जे अभ्यासाचं नियोजन आहे ते स्मार्ट पद्धतीनं असलं पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार जेवढं आवश्यक आहे तेवढंच त्या ठिकाणी मटेरियल वाचायचं आहे। भाराभर मटेरियल जर वाचत बसणार तर त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास सुद्धा होणार नाही आणि प्रॅक्टिस सुद्धा होणार नाही। तर या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी अभ्यासाची या ठिकाणी स्ट्रॅटर्जी। सगळ्यांना विषय या ठिकाणी माहिती आहेत म्हणून या ठिकाणी फक्त मी स्ट्रॅटर्जी घेऊन आलेला आहे। त्यामुळे अभ्यासाच्या स्ट्रॅटर्जीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीसाठी, तुमच्यापैकी बरेच या ठिकाणी गृहिणी आहेत, बरेच या ठिकाणी जॉब करणार आहेत, तर तुमच्याकडे फक्त आठवड्याचे दिवसाचे फक्त किती तास शिल्लक आहेत, 6 तास शिल्लक आहे असं मी या ठिकाणी समजतो। 6 तासामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की जास्त अभ्यास करायचा नाही, मात्र मोजकाच अभ्यास करायचा आहे। आणि मोजक्या अभ्यासामध्ये जसं तुम्ही त्या ठिकाणी टाचन काढता तसं टाचन सुद्धा काढू शकता। या ठिकाणी तुमच्या 6 तासाचे आणि काही व्यक्ती जर 9 तास करत असेल तर 9 तासाचे या ठिकाणी आपण एक थोडक्यात नियोजन या ठिकाणी बनवणार आहे। या नियोजनानुसार जर अभ्यास बनवला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पहिला स्लॉट या ठिकाणी महिला जर असतील तर सकाळी 4 ते 6 किंवा 5 ते 7 या टाइमात अभ्यास करू शकतात। नंतर या ठिकाणी 11 ते 12 ते 1 किंवा 12 ते 2 च्या दरम्यान तुम्ही अभ्यास करू शकता। आणि महिला या ठिकाणी परत रात्री 8 ते 11 या वेळात साधारणतः 3 स्लॉटमध्ये 6 ते 7 तास अभ्यास करू या ठिकाणी शकतात। या ठिकाणी जर यांचं सकाळी वेळ मिळत नसेल तर मात्र मग इथं 12 ते 4 चा त्यांना जर सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा नसेल तर 12 ते 4 चा हा जो स्लॉट मिळतो तर मग हा 12 ते 2 चा स्लॉट या ठिकाणी इकडे येईल आणि इथं फक्त 2 ते 4 चा स्लॉट या ठिकाणी राहतो। आणि म्हणजे किती जरी बिझी व्यक्ती म्हटलं तरी या ठिकाणी तुम्हाला हा एवढा स्लॉटमध्ये तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, कारण की त्याच्याशिवाय आपल्याला मार्क्स मिळणं काय अवघड आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो तुमच्या दिवसाचे तुम्हाला विषय आहे, पहिली गोष्ट एक आहे मराठी, मराठीच्या सोबत तुम्हाला विषय आहे इंग्रजी। पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे। दुसऱ्या स्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तो गणिताचा। कशाचा? गणित या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। आणि याच्यासोबत जर तुमचा पेपर 2 असेल तर सायन्स, सायन्स म्हणजेच काय, विज्ञानाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि चौथा जो स्लॉट आहे, चौथ्या स्लॉटमध्ये तुम्हाला जो अभ्यास, तिसऱ्या स्लॉटमध्ये तुमचं जे हे आहे काय आहे, बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्र या स्लॉटचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा। तर असं एकूण तुमच्या दिवसाचे 3 स्लॉट जर या ठिकाणी तुम्ही केले तर त्या ठिकाणी भरपूर असा तुमचा अभ्यास या ठिकाणी काय 100% मध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना हे झालं तुमचं आता अभ्यासाचं की कोणत्या वेळेस काय अभ्यास करायचं। जर तुमचं या ठिकाणी चांगल्या प्रमाणे जर बालमानसशास्त्र असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याच्यासोबत परिसर अभ्यास, परिसर अभ्यास हा जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी घेऊ शकता। पेपर 1 आणि पेपर 2 यांची सोबत सोबत अशा प्रकारे काय होऊ शकते, तुमची तयारी या ठिकाणी होऊ शकते। तर अशा प्रकारे आपण अभ्यासाचं नियोजन केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण असं प्रत्येक वीक मध्ये चेंज करत राहायचं आहे। वीक बाय वीक तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। साधारणतः पहिल्या वीक मध्ये जर तुम्ही मराठीचा अभ्यास करायचा असेल तर दुसऱ्या वीक मध्ये तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करा, तिसऱ्या वीक मध्ये परत मराठीचा अभ्यास करा, चौथ्या वीक मध्ये परत इंग्रजीचा अभ्यास करा। म्हणजे या ठिकाणी पहिल्या वीक मध्ये साधारणतः तुमचे मराठीचे 30 चॅप्टर आहेत जवळपास आणि इंग्रजीचे 30 चॅप्टर आहेत। म्हणजे टोटल 60 दिवसामध्ये, साधारणतः 60 दिवसामध्ये तुमची या ठिकाणी काय होऊन जाईल, रिव्हिजन होऊन जाईल। एका दिवशी एकच चॅप्टर वाचायचा। किती? 60 दिवस 60 चॅप्टर वाचायचे। म्हणजे या ठिकाणी पहिल्या 2 तासामध्ये, म्हणजे पहिल्या 6 दिवसामध्ये तुमचे मराठीचे किती चॅप्टर वाचन होतील, 6 चॅप्टर वाचन होतील। दुसऱ्या आठवड्यामध्ये इंग्रजीचे 6 चॅप्टर वाचन होतील, तिसऱ्या आठवड्यामध्ये परत मराठीचे, असं करता करता एकूण 60 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी लागतील। एकूण 60 दिवस म्हणजे किती, 8 आठवडे, साधारणतः 8 आठवडे 9 आठवडे
या ठिकाणी तुम्हाला लावतील 6-6 दिवस. आता तुम्हाला रविवारी मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करायचा नाही. रविवार हा तुमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा ठेवायचा, म्हणजे शिल्लक ठेवायचा, की त्या रविवारचं एखाद्या दिवशी तुम्ही जर कुठं गावाला गेले, काही झालं तर त्या दिवशीचा अभ्यास तो त्या दिवशी तुम्हाला कव्हर करायचा आहे. लक्षात ठेवा, हा अभ्यास करताना जर कदाचित एखाद्या दिवशी तुम्हाला अचानक कुठं जायचं काम पडलं तर त्या दिवसाचा अभ्यास उद्या करायचा नाही. त्या दिवसाचा अभ्यास जो आहे तो तसाच ठेवायचा आणि तुमचं जसं रुटीन ज्या ज्या तारखेनुसार तुम्ही चॅप्टरचे नाव लिहिलेले आहेत त्या चॅप्टरनुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहिती आहे, एकदा जर आपलं नियोजन बिघडलं की ते संपूर्ण नियोजन काय होते, बिघडत जाते. त्यामुळे तसं बिघडले नियोजन हे आपल्यासाठी अतिशय धोकादायक आणि नुकसानकारक आहे. तर अशा पद्धतीनं तो जो चॅप्टर तुमचा राहिला असेल तो चॅप्टर तुम्ही कधीही पूर्ण करू शकता. आणि सांगितल्याप्रमाणे संडेला तुम्ही तुमचे जे चॅप्टर बाकी असतात एकतर ते कंप्लीट करायचे आहेत किंवा तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. नंतर या ठिकाणी गणित सायन्समध्ये सुद्धा तसंच पहिला वीक, तिसरा वीक, 5वा वीक आणि 7वा वीक या 4 वीक तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आहे. नंतर या ठिकाणी दुसरा वीक, चौथा वीक, 6वा वीक, 8वा वीक आणि गरज पडली तर 10वा वीक या ठिकाणी तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 या ठिकाणी काय होणार आहे, सोबतच होणार आहे. म्हणजे तुम्हाला असं स्पेशली तयारी करायची गरज नाही. तसंच बालमानसशास्त्राचं सुद्धा या ठिकाणी तुमचा जो बालमानसशास्त्र आहे पहिला वीक, तिसरा वीक, 5वा वीक, 7वा वीक, गरज पडली तर 9वा वीक, 9व्या वीकची गरज पडत नाही. आणि परिसर अभ्यास याचा सुद्धा दुसरा वीक, चौथा वीक, 6वा वीक आणि 8वा वीक अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तयारी करू शकता. आता हे तयारी करताना तुम्हाला पुरेपूर अभ्यास या ठिकाणी होणं आवश्यक आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एखादा विषय त्यांचा एवढा हे जातो कमी प्रमाणामध्ये जातो तर त्या लोकांना या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास झालेला नसतो. कारण की तुमचं स्पेशलायझेशन कुठल्या तरी एका विषयामध्ये असतं. त्यामुळे सर्व विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण जर मिळवायचे असतील तर या ठिकाणी डबल अकॅडमीनं आपली टेट भरतीसाठी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. ही ऑनलाईन बॅच सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. कारण की या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक हे संपूर्ण सुविधा त्या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. तसंच हे जे लेक्चर्स आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनवर सुद्धा उपलब्ध आहेत, आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. जर तुमच्या घरी लॅपटॉप किंवा टीव्ही असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तुमची एकाच बॅचमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे दोन्ही विषयासाठी वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला लावायची गरज नाही आहे. अशी सर्व सुविधा आपण तुमची सोबत त्या ठिकाणी काय दिलेली आहे. तर या ठिकाणी तसंच त्याच्यासोबत अंतर्गत भरती अंगणवाडी सुपरवायझरसाठी तुमच्यापैकी बऱ्याच महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MA झालेलं आहे, BEd झालेलं आहे. अशा महिलांना ज्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं अशा महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे की अंगणवाडी सुपरवायझरची पोस्ट म्हणजे या परीक्षेच्या सोबत तुमची तयारी होऊ शकतं. ती बॅच सुद्धा आपली चालू आहे. सुदैवानं ही जी बॅच आहे 2000 रुपयामध्ये आपण वर्षभर ऑफर दिलेली आहे. काय दिलेली आहे, वर्षभर ऑफर दिलेली आहे. ही ऑफर फक्त 15 जानेवारी, किती 15 जानेवारी पर्यंतच ही ऑफर आपण दिलेली आहे. 15 जानेवारीच्या नंतर तुम्हाला ही ऑफर ॲप्लिकेबल नाही. तसंच याच्यासोबतच तुम्ही जर तयारी करत आहे त्यासोबतच आपली सेट एक्झाम जी आहे, सेट एक्झामची सुद्धा आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे. ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. ज्यांचं PG झालेलं आहे अशा सर्वांना या ठिकाणी प्रोफेसर होण्याची काय आहे, संधी आहे. असिस्टंट प्रोफेसर, त्यानंतर प्रोफेसर होण्याची सुवर्ण संधी आहे की ज्याच्यामध्ये टेन्शनचं काम नाही. तुम्हाला प्रोफेसरची जिंदगी एकदम भारी आहे, सांगायची गरज नाही. तर अशा तऱ्हेने तुम्ही जर आणखी तुमचा अभ्यासक्रम जर या नियोजन केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा मिळतात. आणि फक्त 6 तास एखाद्याकडे जर एखादा तास एक्स्ट्रा असेल तर 7 तास तुम्ही 6 ते 7 तास अभ्यास करून स्मार्ट पद्धतीनं तुमचं अभ्यासाचं नियोजन करायचं की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही हे सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ एखाद्याला वाटत असेल की मराठीचे पहिले उदाहरणार्थ गणित आहे तर गणिताचे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 आठवडे गणित करायचं, 4 आठवडे नंतर मग मानसशास्त्र करायचं. तुम्ही असं सुद्धा करू शकता. आता मी हे जे विषय सोबत घेतलेले आहेत तुम्ही यांच्या विरुद्ध सुद्धा अभ्यासक्रमासाठी विषय घेऊ शकता. आणि मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, मानसशास्त्राचे आपण जवळपास 1500 MCQ आपण तयार केलेले आहेत. परिसर अभ्यासचे सुद्धा 1500 MCQ स्पेशल टॉपिकनुसार परिसर अभ्यासचे आपण एकूण 6000 MCQ, किती 6000 MCQ म्हणजे 4 ऑप्शनवाले त्या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत. सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासचे
ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. उदाहरणार्थ भूगोल असेल तर महाराष्ट्राच्या भूगोलवर MCQ तयार केलेले आहेत, भारताच्या भूगोलवर, जगाच्या भूगोलवर MCQ तयार केलेले. MCQ म्हणजे 4 ऑप्शनवाले प्रश्न. उदाहरणार्थ भूगोलचे जर त्या ठिकाणी 15 टॉपिक असतील तर प्रत्येक 15 टॉपिकवर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलच्या 15 टॉपिकवर एका टॉपिकवर 30 प्रश्न. उदाहरणार्थ नद्यावर 30, धरणावर 30, कालव्यावर 30, या ठिकाणी अशा प्रकारे 30 प्रश्न. इतिहास असेल, इतिहासचे असे प्रत्येक या ठिकाणी 30 प्रश्न म्हणजे एका विषयाचे 1,000 MCQ तयार केले आहे, हे जे तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तसंच मित्रांनो, तुमच्या जी बॅच असेल या बॅचमध्ये सर्व या विषयाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं की हा जो नंबर दिलेला या नंबरवर कॉल करायचा आहे आणि या नंबरवर आणि डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं. तेथे जाऊन तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमचे अजूनही काही डाऊट्स असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करून काय माहिती मिळवू शकता. थँक्यू.